तारखेला जो प्रकार घडला त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? जय भीम जय शिवराय. मी मिलिंद सरोदे, दलित पॅंथर पुणे जिल्हाध्यक्ष. 23 मार्च 2026 रोजी रेस्क्यू फाउंडेशन सय्यदनगर येथून ज्या 11 मुली गायब झाल्या त्या संदर्भामध्ये मी त्या घटनेचा त्या ठिकाणी फॉलोअप घेत आहे. परंतु खऱ्या अर्थानं 23 तारखेपासून आज 4 तारीख आहे. आया इतक्या दिवसापर्यंत आज या मुलींचा पण त्या प्रकारचा शोध लागलेला नाही. आणि या घटनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की हे पूर्ण प्रशासन, या अधिकारी, हे फाउंडेशन, हे पूर्ण यांचा मिलीभगतीचा खेळ त्या ठिकाणी चालू आहे. पुणे शहराचे आयुक्त अमितेश कुमार हे या ठिकाणी झोपेचं सोंग घेत आहेत. हे असं या सर्व गोष्टीतून जाणवत आहे. कारण की ज्या मुली त्या ठिकाणी गायब झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन भारतीय मुली नसून तर त्या पूर्णतः बांगलादेशी मुली त्या ठिकाणी गायब झालेल्या आहेत. मग यामध्ये आपलं ATS काय करत आहे, आपलं पोलीस प्रशासन खऱ्या अर्थानं काय करत आहे? पळून गेलेल्या मुली तुम्हाला सापडत नाहीयेत. खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे. पुणे शहर आज असुरक्षितता या ठिकाणी महसूस करत आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आणि पुणे शहराचे CP यांनी पुणे शहरामध्ये असुरक्षितता पसरवली आहे की काय, का असुरक्षिततेला त्या ठिकाणी त्यांनी सपोर्ट सहकार्य करत आहेत असं या ठिकाणी मला आतापर्यंत वाटते. कारण की मुलीचा कोणत्याही प्रकारचा शोध लागलेला नाहीये. पोलीस प्रशासन सांगते की आमचा त्या मुलीचा फाउंडेशनचा काही संबंध नाहीये. मग आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला?